इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्या, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार। आपल्या ऑक्टोबरमध्येच आहे, भावाच्या नात्याने आम्ही कधी तुम्हाला अंतर पडू देणार नाही हा शब्द माझा लाडक्या बहिणींना आहे आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललंय। माझ्या लाडक्या बहिणींच्या करता दरवर्षी शासनाच्या तिजोरीवर 45,000 कोटी रुपये आपण त्या बाबतीमध्ये तरतूद करून ठेवतो। आम्ही उपकार करत नाही, आमच्या गोरगरीब लाडक्या बहिणींना मदत करणं हे आमचं काम आहे। शेवटी आमच्या महिलांना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे। त्याच्यामध्ये कुठेही कुणी आमच्या बहिणीकडं, आमच्या मुलीकडं, आमच्या मातेकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये। ती आर्थिक बाबतीमध्ये पण तिला काही अधिकार असला पाहिजे, तिला थोडीशी मदत केली, बिघडलं कुठं? शेवटी हे राज्य सर्वसामान्य जनतेच्या करता असतं। मोठी लोक कशाही पद्धतीने राहू शकतात, पण गरिबांनी काय करायचं? म्हणून त्यांच्याकरता पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे।